नमस्कार, घुमकेदा मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण जातोय तळ्यामध्ये असलेलं एक प्राचीन शिवमंदिर बघायला आणि तिथून मग एक बोरीचामल म्हणून गाव आहे, तिथे गायच्या मुखातून पाणी येतो, त्याला गायमुख म्हणतात. ते सुद्धा बघणार आहोत. आणि बोरीचामलच्या गावामध्येच एक मंदिर बांधलं होतं, तिथे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते त्या उद्घाटनला. तर तो सुद्धा मंदिर आपण आज बघणार आहोत. आणि राहिला प्रश्न तळ्याच्या शिवमंदिराचा, तर हा खूप प्राचीन मंदिर आहे असं म्हटलं जातं. तर आज योगायोगाला आणि मला कळालं की तो मंदिर तळगडच्या जवळच आहे, तर म्हटलं आज जाऊन येऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवू. तर चला सुरुवात करू. तळ्याच्या अगदी जवळच म्हणजेच तळगड किल्ल्याच्या एकदमच पायथ्याशी असलेलं हे प्राचीन शिवमंदिर. हे शिवमंदिर अद्याप बऱ्याच लोकांना माहीत नसल्याकारणाने तिथे गर्दी फारच कमी होती. ह्या मंदिराकडे जाण्यासाठी पहिल्यांदा तळगड किंवा तळा एस टी स्टँडवर पोहोचल्याच्या नंतर कोणालाही भारत गॅसचं ऑफिस कुठे आहे असं विचारल्यास तुम्हाला कोणीही सांगू शकेल. भारत गॅसच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर उजव्या बाजूला जाणारा रस्ता हा थेट शिवमंदिराकडे घेऊन जातो. शिवमंदिराकडे जाताना सर्वप्रथम आपल्याला मंदिर लागतो, तर तो म्हणजे हरिहरेश्वर मंदिर. हा मंदिर पूर्णपणे जांभा दगडामध्ये उत्कृष्टरित्या बांधलेला आहे. हे आहे मारुतीचं मंदिर. कौलारू आणि पूर्णपणे लाकडामध्ये तयार केलेलं हे मारुतीचं मंदिर. मी गेलो होतो तेव्हा हे मंदिर बंद होतं, त्याच्यामुळे मला आतमध्ये जायला मिळालं नाही. हे सुद्धा मंदिर किमान 100 ते 150 वर्ष पूर्ण जुनं असावं असं मला वाटतं. ह्या मंदिराच्या अगदीच डाव्या बाजूला असलेलं दीपज्योत स्तंभ. हनुमान मंदिराच्या इथे असलेल्या स्तंभापासून समोर बघताच आपल्याला दिसतं ते जुनं शिवमंदिर आणि जाण्याचा हा मार्ग. गेट बंद असल्याकारणाने आम्ही दुसऱ्या रस्त्याने जात होतो. तेव्हाच कोकणामध्ये आलेला वादळ आणि पडलेले झाड पडलेल्या झाडाच्या मधूनच आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच अगदीच समोर असलेलं तळाव आणि तळावासमोर असलेलं हे प्राचीन शिवमंदिर. हे मंदिर किती प्राचीन असावं किंवा किती ह्या मंदिराला वर्ष झालेत हे अद्याप मला कळालं नाही. जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. मंदिरामध्ये पूर्णपणे लाकडी बांधकाम आहे. हे बांधकाम तब्बल 150 ते 200 वर्षापूर्वीचं असावं असं मला वाटतं. हा मंदिर सुद्धा बंद असल्या कारणाने मी मंदिराच्या बाहेरूनच व्हिडिओ काढले आणि आजूबाजूचा परिसर नाही हल्ला. मंदिराच्या अगदीच बाजूला असलेली ही जुनी टाकी. ही टाकी सुद्धा मंदिराच्या काळातलीच असावी. ह्या पाण्याच्या टाकीमध्ये कचरा जाऊ नये म्हणून हा केलेला छोटासा एक प्रयत्न आहे. थोडासा फिरला आणि मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो. मंदिराची थोडी पडझड झाली, कारण कोकणामध्ये आलेला वादळ वारा हाच त्याला कारणीभूत. ह्या मंदिरासाठी वापरण्यात आलेले लाकडं आणि दगड हे बांधकाम मात्र इतिहासाची साक्ष देते. शिवमंदिर पाहिलं आणि जाऊन पोहोचलो हरिहरेश्वर मंदिराकडे. हा मंदिर पूर्णपणे जांभा दगडामध्ये बांधलेला आहे. अतिशय उठून दिसतोय. मंदिराच्या जवळच ठेवलेली ही वीरगळ आणि ह्या वर्षी कोकणामध्ये आलेला रानमेवाचा बहर, जांभळं म्हणा आंबे म्हणा, ह्या वर्षी जरा जास्तच आले होते. ह्या मंदिराच्या दरवाजाला फक्त कडी लावली होती, म्हणून कडी उघडली आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केला.
अतिशय सुंदर असं हरिहरेश्वर मंदिर बघून झालं आणि आम्ही निघालो दुसऱ्या प्रवासासाठी. आता जातोय आपण गायमुखाकडे. नमस्कार. तळगडच्या पायथ्याशी असलेले शंकराचं मंदिर किती पुराण काळातलं आहे, किती वर्षाचं आहे ते काय कळालं नाही. मला वाटतं लगभग 100-150 वर्षाचा असावं, कारण त्याची जी बांधकामची पद्धती होती ती त्या पद्धतीची होती. दगडामध्ये सगळं कोरलं होतं सगळं. सो मला असं वाटतंय की 100-200 वर्ष असावीत त्या मंदिराला. आणि त्याच्या आजूबाजूचे 1-2 मंदिरसुद्धा पाहिले. आणि आता आपण जातोय बोरीच्या मालला. तिकडे स्वतः मुख्यमंत्री आले होते उद्घाटन सोहळ्यासाठी. आणि गायमुख, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते 2 गोष्टी बघायच्या राहिल्यात. तर आता आपण जातोय तिकडे. तर चला तिकडच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. आत्ताच काही गेल्या महिन्यापूर्वीच ह्या मंदिराचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. हा मंदिर लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. हा मंदिर पूर्णपणे मार्बलमध्ये बांधलंय असं दिसण्यात आलं. सुंदर असं मंदिर हे बोरीच्या माल या गावामध्ये बांधलेलं आहे. हे मंदिर दाखवण्यासाठी आमच्या मावशी आम्हाला घेऊन आल्या होत्या. या मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा छोटे मोठे मंदिर बांधलेत. मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतलं तेव्हा तिकडे पुजारी काका सुद्धा आले होते. छान मूर्त्या आणि सुंदर असा बांधकाम या मंदिराचं आम्हाला बघायला मिळालं. मंदिर पाहिलं आणि निघालो गायमुखच्या दिशेने. गायमुख का नाव पडलं हे तुम्हाला पुढे दिसेलच. तरीही सांगतो, पाषाणामध्ये बनवलेली एक मूर्ती आणि त्या मूर्तीच्या मुखातून आलेला पाणी, त्याच्यामुळं ह्या जागेला गायमुख असं नाव पडलं. मी गेलो तेव्हा आजूबाजूच्या गावातली लोक तिकडे आंघोळ करायला आले होते. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त काही काढली नाही. त्यांची परमिशन घेतली आणि छोटासा व्हिडिओ काढला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. तर आज आपला जेवढे पॉईंट्स बघायचे होते ते ऑलमोस्ट सगळे क्लिअर झालेत. तळ्यामधले आपण शिवशंभूचं मंदिर बघितला. त्याच्यानंतर आजूबाजूचे 1-2 मंदिरसुद्धा बघितले ॲडिशन म्हणून. आणि बोरीचा माल या गावामधला जिथे मुख्यमंत्री आले होते एकनाथ शिंदे, तो सुद्धा मंदिर आपण बघून झालं. आणि गायमुखसुद्धा बघून झालं. गायमुखमध्ये असं झालं की संध्याकाळचा टाईम, बायका हंडे घेऊन पाणी आणायला आले होते आणि छोटी मोठी मुलं आंघोळ करत होते. त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ नाही घेतले, एका दुसरी क्लिप काढली फक्त आणि निघालो. आता आपण करतोय घराकडे परतीचा प्रवास. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच ठेवू. भेटू पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.